नमस्कार मित्रांनो. जर 2025 मध्ये आपण BCS किंवा BSc कम्प्युटर सायन्स या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा विचार करत असाल आणि विशेष म्हणजे पुणे शहरामध्ये, तरच हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. बरेचसे असे प्रश्न असतात जे विद्यार्थ्यांनी पालकांना सतावत असतात. फॉर एक्झाम्पल, नेमकं प्रवेश कुठे घ्यायचा आहे, पुणे शहरामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत. आजकाल खूप कन्फ्युजन झालेलं आहे. आधी जवळपास जेवढ्याही कॉलेजेस पुणे शहरामध्ये होत्या त्या SPPUशी डायरेक्ट ॲफिलिएटेड होत्या. पण आजच्या केसमध्ये काही कॉलेजेस ऑटोनॉमस झालेले आहेत. पुणे शहरामध्ये 15 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत. सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स वाढतोय. प्रत्येक कॉलेज, प्रत्येक युनिव्हर्सिटी त्यांची ॲडव्हर्टाईज करत असते. मुलं त्या ॲडव्हर्टाईजकडे अट्रॅक्ट होतात. खूप कन्फ्युजन क्रिएट होतं आणि विद्यार्थ्यांनी पालक याच्यात अडकतात. नेमकं याच्यातनं बाहेर कसं पडायचं, परफेक्ट डिसिजन कसा घ्यायचा, NSG अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही असे असंख्य विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो. बरेचसे विद्यार्थी येतात, पर्सनल काउन्सिलिंग घेतात आणि त्यानंतर निर्णय घ्यायला फ्री होतात. नेमकं आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं असतं की एंट्रान्सची गरज आहे का. जर आपण इंजिनिअरिंग सोडून BSc कम्प्युटर सायन्सकडे आलो आहोत तर नेमकं आपल्याला कोणतं कॉलेज घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात. आज ह्या सेशनमध्ये सगळ्या मुद्द्यांना तर मी टच करू शकणार नाही, पण येणाऱ्या काळात असे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येणार जेणेकरून आपल्याला सगळ्या पद्धतीची BSc कम्प्युटर सायन्स रिलेटेड एव्हरीथिंग माहिती तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवर मिळेल. तर सगळ्यात आधी चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जर हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणी BSc कम्प्युटर सायन्सचा विचार करणार असेल तर नक्कीच त्याला पाठवा. बरेचसे विद्यार्थी आज इंजिनिअरिंग ड्रॉप करून BSc कम्प्युटर सायन्सकडे येणार आहेत किंवा येतातच. कारण 10वी नंतर ज्यावेळी पालक 11वी सायन्सला आपल्या विद्यार्थ्याला टाकतात, कोणीही विचार केलेला नसतो की भविष्यात आपण BSc करणार आहोत म्हणून सायन्सला जावं. जनरली आपण इंजिनिअरिंगचाच प्लॅन ठरवलेला असतो. बरीचशी मुलं MST CET ची परीक्षा देणार आहेत, बरीचशी मुलं JEE ची परीक्षा देणार आहेत किंवा देतीलही. मित्रांनो, ह्या परीक्षेनंतर जेव्हा रिझल्ट येतो, एखाद्या वेळी आपल्याला इंजिनिअरिंगचं कॉलेज लांब मिळतं किंवा अपेक्षेप्रमाणे पर्टिक्युलर आपल्याला स्ट्रीम मिळत नाही आणि त्यावेळी जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की इंजिनिअरिंग न करता मला जर दुसरा कोर्स करायचा असेल तर तो काय आहे, तर जवळपास आपल्याला BSc कम्प्युटर सायन्स सजेस्ट केला जातो. आता समजण्यासारखं हे आहे की BSc कम्प्युटर सायन्स मध्ये मॅथ्सची डेप्थ किती असते किंवा इलेक्ट्रॉनिकची डेप्थ किती असते, कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट किती असतात, NEP पॅटर्न म्हणजे नेमका काय आहे, 3 वर्षाचा कोर्स करावा की 4 वर्षाचा कोर्स करावा, सॅलरी अपॉर्च्युनिटीज काय असतील, BSc कम्प्युटर सायन्स नंतर उपलब्ध असणारे करिअरचे पर्याय कुठले असतील, या सगळ्यांचा सारासार विचार करूनच आपण निर्णय घेतला पाहिजे की BSc कम्प्युटर सायन्स हा कोर्स करावा आणि करावा तर कुठे करावा. जर इथे एंट्रन्स एक्झाम नाहीये याचा अर्थ 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर आपलं ऍडमिशन होणार आहे. आणि जर 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर ऍडमिशन होणार आहे तर नेमकं ते ऍडमिशन आपण कुठे घेतलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण इथे बघितला तर पुणे शहरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्या कोणत्या कॉलेजेस आहेत, कोणत्या कॉलेजेस टॉप आहेत. टॉपचा अर्थ कुठे प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, कुठे चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. गेल्या 18 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आम्ही घडवलेले आहेत. जवळून या कोर्सचा सिलेबस आम्ही बघितलेला आहे. प्रत्येक कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये उपलब्ध असणाऱ्या फॅसिलिटीज, रिसोर्सेस, त्यांचे प्लेसमेंट याचा जवळून आम्ही अभ्यास केलेला आहे. त्याच अनुभवावरनं मी आपल्याला काउन्सिलिंग देत असतो. मित्रांनो, इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे BSc कम्प्युटर सायन्स साठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स उपलब्ध आहेत आज पुणे शहरामध्ये. सगळ्यात महत्वाचा ऑप्शन म्हणजे की सर कॉलेज निवडताना हे SPPUचं निवडावं की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घ्यावी की ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जावं. गेल्या 3-4 वर्षात स्पेशली कोविड नंतर परिस्थिती खूप बदललेली आहे. पुणे शहरामध्ये जे नामांकित कॉलेजेस होते, फॉर एक्झाम्पल फर्ग्युसन कॉलेज बद्दल बोलूया किंवा SP कॉलेज बद्दल बोलूया, गरवारे कॉलेज असेल, तुमचं मॉडर्न शिवाजीनगर असेल किंवा तुमचं मॉडर्न गणेश खिंड असेल किंवा वाडिया कॉलेज असेल, अशी नामांकित जी कॉलेजेस होती ती आजच्या वेळेत ऑटोनॉमस झालेली आहेत. मग आता इथे मुलांना कन्फ्युजन असतं की नेमकं ऑटोनॉमस झाली आहेत म्हणजे काय झालं. याचा अर्थ ते स्वतःचा सिलेबस काढतील, स्वतःच परीक्षा घेतील,
म्हणजे एसपीपीयूशी ते परमनंटली अफिलिएटेड असले तरी त्यांना स्वायत्तता मिळालेली असते. ते स्वतःचाच पेपर काढतात, स्वतःच सिलेबस डिझाईन करतात, स्वतःच पॅटर्न डिसाईड करतात, स्वतःचेच प्रॅक्टिकल शीट असतात. एव्हरीथिंग फ्रॉम बॉटम टू टॉप सगळा निर्णय ह्या कॉलेजेस घेऊ शकतात. म्हणजे एसपीपीयूचा डायरेक्ट तिथे काही संबंध येत नाही. मग मी कुठल्या कॉलेजेस तुम्हाला सांगितल्या पुन्हा सांगतोय. एसपी कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न शिवाजीनगर, मॉडर्न गणेश खिंड, गरवारे कॉलेज, वाडिया कॉलेज. मग नेमकी कुठली कॉलेजेस आहेत जी एसपीपीयूचा पॅटर्न वर डिपेंड आहेत? मग ती कॉलेजेस आहेत मित्रांनो, पीव्हीजी कॉलेज, मुक्तांगण कॉलेज आपण म्हणतो, केएचएस कावेरी कॉलेज कोथरूड मध्ये आहे, इकडे डेक्कनला तुमचं एमएमसीसी कॉलेज आहे, शनिवार वाड्याच्या मागे एचव्ही देसाई कॉलेज आहे, किंवा सांगवीला तुमचं घोलप कॉलेज आहे. जर आपण इकडे हडपसर एरियामध्ये गेलो तर तिथे तुम्हाला एएम कॉलेज मिळेल. अशा बऱ्याचशा आजही कॉलेजेस आहेत एसपीपीयूशी डायरेक्ट अफिलिएटेड आहेत आणि एसपीपीयूचाच पॅटर्न फॉलो करतात. म्हणजे एसपीपीयू सिलेबस काढणारे, एसपीपीयू त्यांची परीक्षा घेणारे, डिग्री डायरेक्ट एसपीपीयूच अवॉर्ड करणार आहे. बरीचशी नामांकित कॉलेज जसं मी सांगितलं ही ऑटोनॉमस झालेली आहेत. आणि उरला विषय तर बऱ्याचशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आज पुणे शहरामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल विश्वकर्मा युनिव्हर्सिटी झाली आहे, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी झाली आहे, जेएसपीएमची युनिव्हर्सिटी झालेली आहे, सिम्बॉयसिस आपल्याला माहिती आहे, फ्लेम युनिव्हर्सिटी पुण्यात आहे, टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे, भारती विद्यापीठ आहे, पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एसपीपीयू तर होतीच, पण आज भरपूर युनिव्हर्सिटीज ह्या आलेल्या आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्वतःची युनिव्हर्सिटी काढलेली आहे. तर पालकांना आणि मुलांना प्रचंड कन्फ्युजन आहे, नेमकं जावं तर कुठे जावं. सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स प्रचंड आहे. तर निर्णय जो आहे हा आपल्याला खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे, कारण इंजिनिअरिंग ड्रॉप करून आपल्यापैकी बरीचशी मुलं बीएससी कम्प्युटर सायन्सला आलेली आहेत. तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला हे पिक्चर क्लिअर केलं की अंडर एसपीपीयू कॉलेजला आपल्याला गेलं पाहिजे, की आपल्याला ऑटोनॉमस कॉलेजला गेलं पाहिजे, की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये गेलं पाहिजे. आता निश्चितच एंट्रन्स एक्झाम नसणार आहे. प्रत्येक कॉलेज ज्याचं त्याचं मेरिट डिसाईड करतं आणि बऱ्याचशा कॉलेजेस जे आहेत म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुमची एमआयटी डब्ल्यूपीयू पण आली कोथरूडची, ह्या ज्या कॉलेजेस किंवा ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत हे जनरली मेरिट लिस्टलाही फॉलो करत त्यांना सगळ्यांना ऍडमिशन द्यायचंच असतं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये. फीस प्रचंड असते आणि इझिली आपण तिथे त्यांच्या सोशल मीडियाच्या किंवा वेबसाईटवर ज्यावेळी आपण त्यांचं प्रेझेंटेशन बघतो त्यावेळी डेफिनेटली मुलं जी असतात ते अट्रॅक्ट होतात आणि आपण इझिली प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या जाळ्यामध्ये फसतो. मग नेमकं जायचंय का प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये की नाही जायचंय, बरेचसे असे कन्फ्युजन तुमच्या समोर येतात. आता मित्रांनो राहिला विषय अंडर एसपीपीयू कॉलेजेसचा. विचार करा, आपण पुणे शहरामध्ये आहोत आणि पुणे शहराचं नाव जे चालतंय ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे, नामांकित युनिव्हर्सिटी आहे. एकाही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं जे आपण म्हणतो की रँकिंग, ते रँकिंग शो ऑफ असतं, पण ते रँकिंग एसपीपीयूच्या कम्पेअर करणं थोडं अवघडच आहे. आणि पुणे शहरात असून जर आपण एसपीपीयूची डिग्री घेतली नाही किंवा एसपीपीयूचा विचार केला नाही तर मात्र मोठी चूक होऊ शकते. राहिला विषय ऑटोनॉमस कॉलेजेसचा, लेट मी क्लिअर, या कॉलेजेस परमनंटली अफिलिएटेड टू पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे एसपीपीयू होत्या, आजही आहेत. आणि जी डिग्री अवॉर्ड केली जाते तुम्ही असं समजू शकता की कॉलेज आणि युनिव्हर्सिटी दोघांनी मिळून ती डिग्री अवॉर्ड केलेली असते. पण मात्र ऑटोनॉमस कॉलेजचा प्रभाव तिथे जास्त असतो. सिलेबस त्यांचा, पेपर पॅटर्न त्यांचा, एव्हरीथिंग दे डिसाइड. आता राहिला विषय, जेव्हा मी पेपर पॅटर्न बद्दल बोलतो इथे समजण्यासारखं हे आहे, आपण फर्स्ट इयरचं कन्सिडरेशन करू तर फर्स्ट इयर मध्ये एसपीपीयू जो पेपर काढणार तो असू शकतो 35 मार्काचा फायनल एक्सटर्नल पेपर. तर त्याच केसमध्ये ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचा पेपर असू शकतो 70 मार्काचा. म्हणजे पेपर पॅटर्न, डिफिकल्टी लेवल, सिलेबस, बऱ्याचशा गोष्टी ह्या असतात आणि यांचा सारासार विचार केला पाहिजे. सरसकट विद्यार्थ्याला 60% पडले, 55% पडले, 70% पडले, आपल्याला ऍडमिशन मिळतंय म्हणून ऍडमिशन घेऊन टाकलं आणि नंतर कळालं की त्यांचा सिलेबस, त्यांचा पेपर पॅटर्न, त्यांची डिफिकल्टी लेवल ही खूप अवघड होती आणि त्याच मुलाचा जो मित्र आहे त्याने दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तो 35 मार्काचा फायनल पेपर देतोय आणि हा 70 मार्काचा फायनल पेपर देतोय. मित्रांनो खूप मोठा गोंधळ होतो. कुठेही युनिफॉर्म सोल्युशन इथे नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं इथे आहे काउन्सिलिंग.
काउन्सिलिंग हे आपलं जर प्रॉपर झालं, आपण जर व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली, तर मात्र प्रॉपर डिसिजन होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे या गोष्टी बदलत जाणार आहेत. समजा विद्यार्थ्याला 99% आहेत, तर म्हणून त्याने प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जावं किंवा ऑटोनॉमस मध्ये जावं असा विचार करू नका. आधी बघा, आपल्या मुलाला मॅथमॅटिक्स येतंय का, इलेक्ट्रॉनिक्स येतंय का, किंवा त्याला त्याची आवड आहे का, कम्प्युटर सायन्सची आवड आहे का, अशा छोट्या छोट्या गोष्टी बघायला लागतील. त्यानंतर इंडिव्हिज्युअली प्रायव्हेट कॉलेजेस म्हणता किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, SPPUचा किंवा ऑटोनॉमसचा सिलेबस आपण बघितला पाहिजे आणि सिलेबस बघून निर्णय घेतला पाहिजे. कारण फेल्युअर रेशो प्रत्येका कॉलेजचा खूप आहे. मुलं फक्त ऍडमिशन घेतात आणि नंतर कळतं की पहिल्याच वर्षी 4 विषय राहिले, 5 विषय राहिले, सेकंड इयरला कॅरी फॉरवर्ड करणार, सेकंड इयरला फर्स्ट इयरचे राहिले विषय म्हणजे थर्ड इयर ब्लॉक होणार. मग चौथं वर्ष करायचं की नाही करायचं, NEP पॅटर्नने पुन्हा कन्फ्युजन क्रिएट करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला काउन्सिलिंगची इथे खूप गरज असते आणि ह्या काउन्सिलिंगसाठी NSG अकॅडमीची टीम सदैव तत्पर असते. आपण अपॉइंटमेंट घेऊन NSG अकॅडमीला व्हिजिट करू शकता. स्वतः मी मोस्टली तिथे अवेलेबल असतो किंवा स्टाफ अवेलेबल असतो. आपल्याला पूर्णपणे इथे गाईडलाईन दिली जाते. तर आज जी मेजर आपण चर्चा केली ती फक्त कॉलेजेस बद्दल केली, की कोणते कोणते कॉलेजेस आहेत, कोणते कोणते पर्याय आहेत आणि नेमकं काय काय इश्यूज होऊ शकतात, कुठले पॅरामीटर्स आहेत जे आपण कन्सिडर केले पाहिजेत ऍडमिशन घेण्याआधी, त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंगला येतात, आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करतो, मुलाशी बोलतो आणि त्यानंतर त्याचे पर्सेंटेज किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ, त्याचं काय जे पर्सेंटेज त्याला येऊ शकतील किंवा रिझल्ट आलेला नसेल तर त्या अकॉर्डिंगली आपण प्लॅन करतो आणि त्यावेळी तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेज आपण सजेस्ट करतो. सरसकट सगळ्या कॉलेजेसला, समजा तुम्ही 10 कॉलेजेसला ऍडमिशन फॉर्म भरला किंवा मेरिट फॉर्म भरला, म्हणजे 10 कॉलेजेसची फी तुम्हाला भरावी लागते त्या फॉर्मची, याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे पुण्यातले तर विद्यार्थी किंवा पुण्यात तर असतातच विद्यार्थी, पण पुण्याबाहेरचेही बरेचसे पॅरेंट जे आहेत पुणे शहरामध्ये येतात आणि खूप कन्फ्युजन त्यांना असतं की नेमकं काय करायचं. तर त्या केसमध्येही ते पॅरेंट्स आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि डेफिनेटली आम्ही तिथे गाईड करतो. ह्या नंबरवर आपल्याला संपर्क साधायचा आहे. आयदर आपण व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर टीम आपल्याला एक पर्टिक्युलर वेळ देईल, आपल्या सोयीप्रमाणे, आमच्या सोयीप्रमाणे, आणि त्या वेळेत आपल्याला पूर्णपणे फ्री काउन्सिलिंग करण्यात येईल. पालक आणि विद्यार्थी हे दोन्ही त्यावेळी उपलब्ध असले पाहिजेत. इंजिनिअरिंगचा प्लॅन करून जर आपण BSc कम्प्युटर सायन्सकडे जाणार असाल तर डेफिनेटली आपण खूपच विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की नेमकं काय पॅरामीटर्स आहेत जे आपण इथे कन्सिडर केले पाहिजेत. दुसरा विषय म्हणजे BSc कम्प्युटर सायन्स नंतर ह्या कॉलेजेसमध्ये खरंच प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत का, आणि BSc कम्प्युटर सायन्स ज्यावेळी आपण करतो ते BSc कम्प्युटर सायन्स असतं, ते BSc इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये किंवा BSc इन सायबर सिक्युरिटी नाहीये. तर नेमका याचा काही इम्पॅक्ट होणार आहे का, अशा बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपण पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये चर्चा करणार आहोत. तर आज इथेच थांबूयात. धन्यवाद.